नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच लाभार्थी महिला अशा आहेत, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. आता ह्याच्यामध्ये त्या महिलांची ई-के-वाय-सी सक्सेस झालेली आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, "ताई आमची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि आम्ही पात्र पण आहोत." असं आम्हाला स्टेटसमध्ये दाखवत आहे. पण तरी आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही. मग आम्ही पण तक्रार करायची आहे का महिला व बालकल्याण विभागाला? किंवा मग आमचा हप्ता बंद झाला का? किंवा आम्ही पुढे काय करावं जरा सांगा. कुठे जायचं आहे, तुम्हाला पण तक्रार करायची आहे का, अर्ज कसा लिहायचा आहे, या संबंधित विषयाचा व्हिडिओ मी खाली शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ह्याच्यामध्ये जानेवारीचं वितरण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार का? जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाहीये, तुम्ही पात्र आहात, तुमची के-वाय-सी पण झाली, तर याही मुद्द्यावर मी या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त माहिती देता येत नाही, म्हणून तो लॉंग व्हिडिओ शेअर करावा लागतो. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. आणि शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यासाठी शेअर करते की मी या विषयावर बोलली त्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळावं म्हणून मी तो व्हिडिओ शेअर करत असते. मला काल अजून एक कमेंट आली होती बघा, काय सारखं तुम्ही ई-के-वाय-सी करताय, दुसरं कुठलं बोलायला नाहीये का? तर मला एकच सांगायचं आहे या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, की जर ज्या महिलांची के-वाय-सी होणार नाही ना, त्यांना हप्ता नाही मिळणार आणि वर्षाचे 18,000 रुपये तुमचे हे जे आहेत ते बुडणार आहेत. जर तुम्ही पात्र आहात आणि के-वाय-सी नाही झाली, तर मग कसं करणार तुम्ही सांगा ना? त्यामुळं ई-के-वाय-सीचा मुद्दा हा आपल्याला सगळ्यांना उचलून धरायचा आहे. ज्यांना ह्या ₹1500ची गरज नाही त्यांनी कोणीही बोलू नका. पण ज्यांना खरंच गरज, गोरगरीब गरजू आहेत, ₹1500 अत्यावश्यक आहे. त्यांनी तरी हा मुद्दा सोडायचा नाही. बाकी तुम्हाला कुठं जायचं, काय करायचं, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात, नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या संदर्भात 4,500 येणार का? ही सगळी माहितीचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. खाली मी लिंक दिलेली आहे या वितरणाच्या संदर्भात. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि याच व्हिडिओला इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.